धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच करणे आम्हा काम बीज वाढवा वयाना। चला होऊ द्या एकदा सर्व धर्मगुरूंना या व्यासपीठावरून मी एक आपल्याला आव्हान देतो की सर्व धर्मगुरू जेवढे या भारतामध्ये असतील त्यांनी एक व्यासपीठावर यावं। त्या सगळ्यांना आमंत्रण, त्यांना तिथून आणण्या जाण्याचं योगदान जे आहे ते माझ्या योगी पडावं, ते माझ्या भाग्याला लाभावं। आणि सर्व जेवढे काही जाती धर्माचे आज म्हणतायत आणि जे मक्तेदारी मिळवत आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि मूळ काय आहे त्याचं खूळ हरि ओम तस्त। आज पंढरपूर यात्रा निमित्त, माघवारी यात्रा निमित्त पंढरी जाणाऱ्या भाविक भक्तांसह 1922 पासून चालत आलेली हा दिंडी पादयात्रा यासाठी सगळ्या गोर गरीब सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन ही जी त्यांच्या साह्याने या पंढरी यात्रेसाठी सगळे जे काही गोर गरीब आहेत या सगळ्यासाठी आपण तो म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही त्यांच्या सहभागाने आणि त्या भक्ती मार्गाचा जो योग आहे, ज्या भक्ती मार्गातून ज्या पंढरीला निघालो आणि सतत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप करीत आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे जी काही दिंडीचे नेम आहेत त्या नेमाप्रमाणे आम्ही वाटचाल करीत आणि प्रत्येक एकंबा ते पंढरपूर येत असताना आम्हाला रात्रीचे अन्नदाते, सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते या सर्वांनी सहभाग होऊन आम्ही ज्यांच्या करीत आम्ही या पंढरपूरला पोहोचतो। या सगळ्याच्या अन्नदानाच्या सगळ्याचा आम्ही ऋणमुक्त आहोत। यासाठी आम्ही हे पंढरी, कारण भक्ती, या भक्तीचा जो काही म्हणजे उभारीला ध्वज तीही लोकावरी, अशी ज्याची कीर्ती चराचरी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ज्यांनी या धर्माचा प्रचार केला। कारण हरिभजने हे धवळीले जग आणि चुकविला लाग कळीकाळाचा। जे मानवी जन्माला येऊन या नाशवंत संसारात पडून सत्य संसारच आहे म्हणून आशा जीवासाठी केवळ ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी ज्या मार्ग दाखवला, सूक्ष्म मार्ग मोडून ज्या राजमार्गाचं जे काय, म्हणून हे जे काही सर्व ज्या महात्म्याच्या साह्याने ज्यांच्या मार्गावर, कारण साधू संत ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गानेच आम्ही त्या मार्गाने जात आहोत। म्हणून हा जो काही आपला माघवारीची पादयात्रा आहे आणि आजचा जो प्रसंग या निलंग्यामध्ये केवळ राधाकृष्ण मंदिरामध्ये मंगल कार्यामध्ये हा योग आम्हाला घडलेला आहे आणि सतत 12 वर्ष आज त्यांनी आम्हाला नाश्ता देतात, या न्यायाने आमची सेवा करतात, हेच आम्ही धन्यवाद म्हणतो। आजचा जो कार्यक्रम आहे तो सतत 12 वर्षापासून चालू आहे आणि तो एकची धर्म या न्यायाने या ठिकाणी चालू आहे। एकनाथ महाराजांनी एका नदीवर ज्यावेळेस आंघोळीला गेले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना विंचू पाण्यामध्ये पडलेला दिसला आणि त्यांनी सतत काढण्याचा प्रयत्न केला, तर काढत असताना त्यांना सतत दरवेळी तो डंक मारत होता आणि एकनाथ महाराजांचं रक्त निघत होतं। अशा प्रकारे त्यांनी 10 ते 12 वेळेला केलेलं असावं अशी माझी फक्त वाचण्यामध्ये कदाचित दुरुस्ती असेल तर ते मी सुधारून घेईन। परंतु शेवटी रक्तबंबाळ होऊन त्यांना बाहेर काढलं त्या विंचवाला आणि नंतर ते ज्यावेळेस आपल्या आश्रमामध्ये गेले त्यावेळेस त्यांना गुरु त्यांच्या शिष्याने विचारलं की बाबा की महाराज तुमचं रक्तबंबाळ हे कसं काय झालं, कशामुळे झाला, कोणी घात केला का?
त्यावेळेस त्यांना एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघा त्या ठिकाणी विंचू होता, तो मरत होता, त्याला मी वाचवत होतो, तो मला डंक मारत होता, त्याला मी वाचवत होतो, डंक सारखा मारत होता, परंतु त्याला बाहेर काढल्याशिवाय मी राहिलो नाही. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी विचारले त्याने की तुम्ही असं का केलं, ते का विंचवासाठी तुम्ही स्वतःचं एवढं रक्त का काढून घेतलं. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी एकदाच सांगितलं की बाबा रे, मला त्या छोट्यातल्या छोट्या जीवाचं संरक्षण करणं हा माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे, माझा संपूर्ण तो स्वधर्म आहे, आणि डंक मारणं हा त्याचा स्वधर्म आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये डंक मारणाऱ्यामध्ये आपली वाढ होत आहे आणि वाचवणाऱ्याची संख्या कमी होत आहे. या ठिकाणी फक्त धर्माच्या जातीच्या नावावर सगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या फक्त एका ठिकाणी पेटल्या जातात, आणि ते जे ज्या ठिकाणी पेटलं जाणारं जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठ हे आता एक राक्षस स्वरूपानं, रावण स्वरूपानं आपल्या भारतरूपी सीतेला बळवून घेऊन जाणार की काय, अशा प्रकारचं एक चित्र आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं भारताला वाचवण्यासाठी भारताने संपूर्ण जगावर राज्य केलं. भारत हे संपूर्ण सोन्याची चिडिया होती असं म्हणलं जातं, परंतु ते सोनं कुठे आहे, ती चिडिया कुठे आहे, ते कुकवाट कुठे आहे. आज या संपूर्ण याच्यामध्ये फक्त एका कारणासाठी धर्मामध्ये जातीमध्ये भेदभाव करण्यात आला. तो कोणीही संतांनी केला नाही, कोणत्याही धर्माने केला नाही, कारण कोणत्याही धर्माचं कोणालाही अजून संपूर्ण ज्ञान नाही. त्याचं कारण असं की जे आपण वाचतो त्याला खरं समजतो, परंतु जसं आपण म्हणतो डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, परंतु डोळ्याला सुद्धा काही वेळेला जे दिसतं ते सत्य नसतं. हे सुद्धा जसं सत्य आहे तसं धर्मामध्ये आणि जातीमध्ये भारतामध्ये जे विष पेरलं जातंय ते विष अजून शंकराने तसं संपूर्ण समुद्राचं मंथन केलं पाहिजे, आणि ते विष बाजूला काढून प्राशन करणारा, आणि त्यासाठी आम्ही त्या विष प्राशनासाठी तयार आहोत. डंक मारणारे कितीही मारोत. एकनाथ महाराजांचा त्यांचा तेवढं आमची पात्रता जरी नसली तरी त्या प्रकारे आम्ही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कांबळे साहेब, आजचे प्रमुख पाहुणे आमचे अंकुश ढेरे साहेब, आमचे दरवेळेसचे आमचे गुरु आमचे पारनेरकर महाराज. गुरुतत्व सगळीकडेच आहे असं आम्ही म्हणतो. गुरुतत्व इथे या ठिकाणी आपल्याला मक्का, मदिना हे सगळे जे काही धर्माचे, बुद्धांचे, साईबाबांचे, पारनेरकर महाराजांचे, हे सगळ्यांचं मत एकच आहे. धर्माच्या पाठीमागे तुम्ही जर लागलात तर स्वधर्म विसराल, आणि स्वधर्म जर विसरलात तर माणुसकी विसराल, आणि माणुसकी जर विसरलात तर नीतिमत्ता विसराल, आणि नीती आणि मत्ता दोन्ही जर गेलं तर त्याचं सगळं असून सगळं शून्य होणार आहे. परंतु भारताला आपल्याला शून्य हे पुन्हा अजून जसं विज्ञानामध्ये शून्याचा शोध भारताने लावला आहे तसा अजून एकदा शोध लावणारा माणूस हे इथे पैदा झाला पाहिजे. आणि त्या प्रकारचं बाळसं हे 12 वर्षापासून आम्ही धरण्याचा प्रयत्न करतोय. आता आमच्या गुरु महाराजांशी, आमच्या पारनेरकर महाराजांशी, आमच्या त्या न पाहिलेल्या भगवंताशी, न पाहिलेल्या अल्लाशी, न पाहिलेल्या संपूर्ण आज जे फक्त वाचून माहिती आहे, या पिढीला कोणच बाकीचं माहीत नाही आहे. मग धर्मामध्ये आपण जे काही करतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढ्या प्रकारचे संपूर्ण ग्रंथ आहेत. कोण म्हणतं वेदाला चांगलं आहे, कोण म्हणतं पुराणाला चांगलं आहे, कोण म्हणतं मनुस्मृतीला चांगलं आहे, कोण म्हणतं उपनिषदाला सांगतंय, कोण म्हणतं संपूर्ण गीतेमध्ये चांगलं आहे. अरे परंतु हे सगळ्याचं ज्ञान तुला आहे का रे बाबा? याची अगोदर तपासणी तू करून घेतली आहेस का? चला, गीतेचा अध्याय 10वा आणि 12वा कितवा आहे काय सांगतो? कोण सांगू शकते? नाही सांगू शकत. वेदाचा सगळ्यात आधी पुरुष कोण आहे सांगू शकते? सांगू शकत नाही. ते अपौरुषीय म्हणलं जातं, परंतु आहे का याची कोणाला खात्री आहे का? नाही. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण जिवंत आहेत म्हणजे कोणीतरी आहे. तो आपला जन्म आपला स्वतःहून आपण करून घेतलेला नाहीये. अवतार वगैरे हे जे म्हणलं जातं ते विषय आपल्याला माहीत नाही आहे, कारण त्याचं संपूर्ण आपण जे कार्य केलेलं आहे, त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांनी अवतार घेतलेला आहे, कसा घेतलाय, का घेतलाय, खराच घेतलाय का, हे असे प्रश्न निर्माण करण्याची आता वेळ नाही आहे.
आता वेळ अशी आहे की पहिलंच जे काही आहे, जे काही विषय असतील त्या सगळ्यांचे विषय एकच आहेत, मूळ विषय एक आहे, तो म्हणजे निसर्गापासूनच निर्माण झालेल्या जो संपूर्ण जे प्राणी मात्र आहे त्या संदर्भामध्ये जो तो स्वतःचा धर्म पाळतोय, प्रत्येक प्राणी स्वतःचा धर्म पाळतोय, पण माणूस स्वतःचा धर्म पाळत नाही आहे, हे संपूर्ण भारताची शोकांतिका आहे. म्हणून ते शोकांतिका मिटवण्यासाठी अंकुश ढेरेसारखे साहेबांसारखे, कांबळे साहेबांसारखे, आमच्या गुरु महाराजांसारखे, आमचे सर्व जे काही बारचे, आमच्या इतर जे संपूर्ण प्रसाद आहेत, प्रशांत आहेत, इतर आमचे बरेच अगिनत अशा प्रकारचे त्यांचे नावं घेणं शक्य नाही, अशा प्रकारची आमची संपूर्ण यंत्रणा आहे. आणि ती इथून नाही परंतु भारताच्या सेंटरपर्यंत ती जाऊन पोचलेली आहे. ती पुन्हा अजून अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीचा अर्थ राजकारणाशी कृपया घेऊ नये, परंतु ती अदृश्य शक्ती जी आहे ते नैसर्गिक शक्ती आहे. आणि नैसर्गिक शक्ती ही संपूर्ण जगामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांड किती आहेत अजूनही कुणाला पता नाही. त्या वेदामध्येही ब्रह्मांड किती आहेत ते पण अंदाजे सांगितले गेलेले आहेत. किती वर्षापासून वेद आहेत हे पण अंदाजे सांगितले घेतलेले आहेत. पैगंबराला अल्लाने केव्हा आणि केव्हा कुराण दिलं हेही सांगितलेले नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त चांगला कुराण जो वाचणारा आहे, कुराणामध्ये, वेदामध्ये आणि कुराणामध्ये तुम्हाला वादच घालायचा नाही याच्यावर. चला होऊ द्या एकदा. सर्व धर्मगुरूंना या व्यासपीठावरून मी एक आपल्याला आव्हान देतो की सर्व धर्मगुरू जेवढे या भारतामध्ये असतील त्यांनी एक व्यासपीठावर यावं. त्या सगळ्यांना आमंत्रण, त्यांना तिथून आणण्या जाण्याचं योगदान जे आहे ते माझ्या योगी पडावं, ते माझ्या भाग्याला लाभावं. आणि सर्व जेवढे काही जाती धर्माचे आज म्हणतायत आणि जे मक्तेदारी मिळवत आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि मूळ काय आहे त्याचं खूळ शोधून काढण्यासाठी हे मंच त्यांच्यासाठी सतत तयार आहे. अजून तयार आहोत. डंक मारणारी मारत राहावं, वाचवणाऱ्यांनी वाचत राहावं हा आमचा विचार आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्याच, आज दुर्दैवाने आम्हाला फोटो हे सर्व धर्मियांचे आम्हाला लावता आले नाहीत, परंतु हे फोटो हे दार्शनिक आहेत. परंतु फोटोवरून तुमचं मन कळत नाही, स्कॅन केल्यावर तुमचं मन कळत नाही, परंतु तुमच्या भावना आणि तुमची कृती यामधून तुम्हाला फक्त ते दिसलं जातं. आणि ते दिसावं या दृष्टिकोनातून हे आतापर्यंतचा संपूर्ण समारंभ आहे. 12 वर्षापासून एक तप झालेला आहे. त्याच्यानंतर श्रीरामाची त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जशी एंट्री झाली होती तशी एंट्री आज आमच्या अंकुश ढेरे साहेब, कांबळे साहेब, आमचे संपूर्ण नाईक साहेब, हे संपूर्ण सगळी जेवढी काही जनता आहे हे सगळी जनता या ठिकाणी आलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून हे सगळ्यामध्ये मी राम पाहतो. जे रामाची व्याख्या महाराजांनी सांगितली ते मी त्यांच्यामध्ये पाहतोय. आणि त्यामुळे जसं ते एका ठिकाणी मी बुद्धाचं उदाहरण दिलं होतं त्याचप्रमाणे सगळ्यात मध्ये जो काही ईश्वर आहे तो अल्लानी पाठवलाय का माहित नाही, येशू ख्रिस्तांनी पाठवलाय का माहित नाही, कोणी वेदांनी पाठवलाय का माहित नाही, श्रीकृष्णाने पाठवलाय का माहित नाही. फक्त आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर. कोणत्यावर? जे लिहिले त्याच्यावर. मग आता कोणत्याही धर्मामध्ये मला हे सांगा की एक पुस्तकच प्रमाण मानलं जातं का? जर तसं असतं तर प्रत्येक धर्मामध्ये वेगळे वेगळे पंथ का निर्माण झाले? प्रत्येकाचे विचार त्याच एका धर्मावरून वेगळे वेगळे धर्म वेगळे वेगळे का निघाले याचं उत्तर त्यांना देता येणार नाही. म्हणून हे संपूर्ण धर्मगुरू आहेत ही एका व्यासपीठावर येणार नाहीत आणि आले तर सगळ्यांचं साष्टांग इथून ते